नमस्ते. नमस्ते. नाव सांगा. मनीषा पाटील. कुठून आले? हे एकलेरा रोड. काय त्रास झाला? माझे ऑपरेशन झाल्यापासून आहे ना गर्भपिशवीचा खूप त्रास होत होता. पहिले नव्हतं एवढा. आता थोडा आराम लागला. काय त्रास आहे? बसले का असे वाकडी होऊन जायचे. ओके. सरळ नाही उभं राहायचं. हे असं किती दिवसापासून होतं? आता हे गर्भपिशवीचं ऑपरेशन झालं आणि 2 वर्षापासून जास्त त्रास. पहिले होता पण कमी होता. इकडे आलं परत वाढणार होतं. हो थोडासा वाटतो. झालं काय होतं? तुम्ही कधीतरी कमरावर पडले, कमराला धक्का बसला तर त्याच्यातली जी डिक्स असते ती वरून खाली सरकते. डिक्स सरकल्यानंतर गादी असते ती हळूहळू बाहेर येते. गादी बाहेर आल्यानंतर त्याची सायटिका नावाची नस दबली जाते किंवा स्पायनल कॉर्ड पोझिशनला नसल्यामुळे तुम्ही वर्किंगमध्ये काम करता, वाकून वजन उचलता, त्या डेली रुटीनमध्ये त्या ठिकाणी सूज वाढत जाते. त्याचं कारण मणका जागेवर नसतो, त्याची झीज पण होत जाते. पण जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घेत नाही, म्हणजे स्पायनल कॉर्ड सेट करत नाही, हे प्रकार वाढत जातो. त्याच्यावर किती पेन किलर मेडिसिन घेतल्या उपयोग होत नाही. आणि याचं काय होतं, आपल्याकडे परमनंट लिहिलं आहे म्हणजे स्पायनल कॉर्ड सेट केलं की ओके, पण त्याला काही नियम बसते. 15 किलो जेवढं वाकून वजन उचलायचं नाही, कमराला झटका बसला असं काही करायचं नाही, आंबट वाटतं, गॅस होईल, ऍसिड किंवा पित्त होईल असे पदार्थ खायचे नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. हे ते थोडं चालेल, काय अडचण. हे सगळे नियम लक्षात ठेवायचे. फालतू झोपणं, वजन उचलणं टाळायचं. वजन उचलल्यावर मला ना एकदम म्हणजे चमक भरून जायची. हा, असं पाणी वगैरे थोडी बाटली पकडली ना लगेच लचक भरायची. या गोष्टी लक्षात ठेवा. हे सगळं मी रेकॉर्डिंग करून जे आमच्या चॅनलला बघून घेतलं. फालतू झोपायचं. बायको जर इकडे म्हणून कधी कधी बस पण दुखते. कुशल होता माझ्याकडे. इकडे नको, इकडे इकडे पूर्ण फालतू पूर्ण. छातीवरती उचला पातळी, असा दोन्ही टिकवा. उचलावरती छाती जा खाली, उचला उचला जा खाली, उचलावरती जा खाली, उचलावरती जा खाली, उचलावरती जा खाली, उचलावरती जा खाली. बस हात मागे, हात मागे.
ते चेहऱ्याला करून नाही येत वाटायचं की मास्क पुढं बी पडत आहे तेच तोंडाला लावायचे तर ते लावायचं कपाला कंबरला कुठून कोण लावायची कोण इकडच्या ते पेशंट म्हणायचं कपाने लावली कपाने लावली तसं माणूस लावलं